दरम्यान फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यामध्ये फटका बसण्याची चिन्ह आहे। एकनाथ खडसे यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया दिली आहे। एक्झिट पोलनुसार मतदारांनी फोडाफोडीचं राजकारण अमान्य केल्याचं देखील खडसे म्हणाले। निकालानंतर भाजपला चिंतन करण्याची गरज आहे। राज्यामध्ये ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। एक्झिट पोल समोर आलेला आहे। कुठेतरी महाविकास आघाडी ह्या आघाडीवर दाखवले जात आहे। यातच अजित पवारांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना या ठिकाणी कुठे फटका बसतोय। भाजपला चिंतन करण्याची वेळ आहे का? काय सांगा? निश्चित जे फोडाफोडीचं राजकारण झालेलं दिसतं आहे त्याचा फटका भाजपला या ठिकाणी बसताना दिसतोय। राज्यभरामध्ये जर चित्र पाहिलं तर फोडाफोडीचं राजकारण मतदारांनी अमान्य केलेलं आहे। या ठिकाणी माननीय अजितदादा पवारांनी आपला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतला आणि उद्धवजींचा पक्ष हा आपल्या शिंदे साहेबांकडे गेला। आहे माननीय मूळ पक्ष ज्यांचे आहेत, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांचाच हा पक्ष असताना तो इतरांच्या हातामध्ये जाणं त्या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम आहे जनतेला वाटलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी माननीय अजितदादा पवारांनी फार प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसत नाही आहे किंवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी प्रतिसाद दिसत नाही आहे। उद्धवजी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील या महाराष्ट्रात असं चित्र एकंदरीत दिसतं आहे आणि माननीय शरद पवारांच्या 10 पैकी 8 जागा किंवा 6 जागा निवडून येतील असं एक्झिट पोलमध्ये सांगत आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर।